Good morning, everyone. Am I audible? Is it Maja? Yes, ma'am. Okay. Very good morning to one and all. So we have already started chapter number 4, unit number 4, that is waveform generator. So last lecture मध्ये आपण काय बघितलं बघा की waveform generator म्हणजे काय and what is meant by oscillator and what is the difference between oscillator and amplifier. Okay. कोण सांगू शकते मला की waveform generator म्हणजे काय? मराठीत सांगा. की तुम्हाला जसं येते तसं सांगा. Anyone? So waveform generator म्हणजे काय? So it is a electronic circuit, electronic device which generates or which converts the mechanical signals into electrical signals, which are nothing but our waveforms. That is called as waveform generator. And what is meant by oscillator? So waveform generators म्हणजेच oscillator. Oscillator म्हणजे काय मग? ऑसिलेटर हा सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जो की फ्रिक्वेन्सी ऑसिलेट करतो आणि ते मोस्टली फ्रिक्वेन्सी कुठले असतात तर साइन वेव्ह आणि स्क्वेअर वेव्ह. ओके, सो ऑसिलेटर इज नथिंग बट it is a electronic circuit which oscillates the periodic signals. Okay, periodic हा शब्द फार important आहे because we are generating continuous and same waveform. Okay, they are called as periodic waveform and generally of sine wave or square wave. मग ऑसिलेटर मध्ये आणि एम्प्लिफायर मध्ये काय फरक आहे? आपण लास्ट टाइम बघितलं. ओके, ऑसिलेटर काय करतो? फ्रिक्वेन्सी जनरेट करतो, whereas एम्प्लिफायर काय करतो? जे काही इनपुट सिग्नल आहे ते इनपुट सिग्नलचं स्ट्रेंथ इन्क्रीज करते, एम्प्लिफिकेशन करते. ऑसिलेटर मध्ये फेज शिफ्ट 0 डिग्री और 360 डिग्री असते, whereas तुमच्या एम्प्लिफायर मध्ये फेज शिफ्ट हे 180 डिग्री असते. ओके, then input signal oscillatorला required आहे का? No input signal is required, whereas in amplifier the input signal which is to be amplified is required. ओके, आणि त्याच्यानंतर आपण त्याचे काय पाहिले होते? ऍप्लिकेशन्स पाहिले होते. सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियम मध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये एम्प्लिफायर लागतं, जसं की मेजरमेंट करायचंय, इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग करायचं आहे. whereas ऑसिलेटर तुमच्या सगळ्या डिजिटल सिग्नल्स जिथे जिथे आहे, जिथे जिथे कम्युनिकेशन मीडियम आहे तिथे तिथे तुम्हाला ऑसिलेटरची गरज आहे. ओके, देन आपण असं सुद्धा म्हटलं होतं की ऑन विच टाइप ऑफ फीडबॅक द डिव्हाइस वर्क. ओके, so oscillator works on positive feedback and whereas amplifier works on negative feedback. ओके, मग पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय ते आपण आजच्या लेक्चर मध्ये बघूया.
इथं 2 डायग्राम ड्रॉ करते बघा, इथं मध्ये ऑर लिहिते म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, दिस इज VF, दिस इज VI. So VF is equal to output into beta. Now here it is 180-degree phase shift. And the feedback circuitry provides ओके. आता हे फक्त पॉझिटिव्ह फीडबॅक आहे, इथं आपण ऑसिलेटर म्हटलेलं नाहीये. ओके, का तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे, वी आर अप्लाइंग द इनपुट सिग्नल. ओके, इनपुट सिग्नल आपण अप्लाय करतोय. सो ऑसिलेटरला आपण इनपुट सिग्नल अप्लाय करत नाही. ऑसिलेटरला जस्ट इट वर्क्स ऑन अवर DC पॉवर सप्लाय. ओके, सो हे कन्सेप्ट कशासाठी आहे तर फीडबॅक, पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय ते सांगण्यासाठी हे कन्सेप्ट आहे. तर इथे 2 डायग्राम्स आहेत बघा. सो नेगेटिव्ह फीडबॅक मध्ये फेज शिफ्ट किती असते 180 डिग्री. ओके, and in positive feedback we say that the phase shift is of 0 degree or 360 degree. either 0 degree phase shift असलं पाहिजे होल सर्किट मध्ये किंवा होल सर्किट मध्ये 360 degree phase shift असलं पाहिजे, because the arriving and departure of the signal at 0 degree and 360 degree is the same. ओके, म्हणजे इथं आपण बघू शकतो याच पॉइंटला आपण 0 डिग्री सुद्धा म्हणतो आणि याच पॉइंटला आपण 360 डिग्री म्हणतो. ओके, therefore either it should be 0 degree or 360 degree. Now first diagram बघा. So in this first diagram A is nothing but amplifier, this is the feedback circuit. So amplifier चे जे काय आउटपुट आहे V0 that is again applied to the feedback circuit. आणि फीडबॅक सर्किटरी मधनं जे काही फीडबॅक व्होल्टेज आहे ते आपण इनपुटला मिक्सर सोबत ऍड करून मग अँप्लिफायरच्या इनपुटला दिलेला आहे. ओके, सॉरी. नाव फर्स्ट केस इज 0 डिग्री फेज शिफ्ट. आता 0 डिग्री फेज शिफ्ट अचीव करण्यासाठी तुमच्या अँप्लिफायरचं जे फेज शिफ्ट आहे ते 0 डिग्रीच आपल्याला ठेवायचं आहे आणि जे काय आपण फीडबॅक सिग्नल ऍड करणार आहोत इनपुट सिग्नल सोबत ते सुद्धा 0 डिग्रीच आपण फेज शिफ्ट ठेवणार आहोत. मग टोटल सर्किटरीचं फेज शिफ्ट किती झालं 0 डिग्री. ओके, म्हणजे फर्स्ट कंडिशन अचीव झाली. पॉझिटिव्ह फीडबॅक साठी फेज शिफ्ट किती असायला पाहिजे तर 0 डिग्री असायला पाहिजे किंवा 360 डिग्री असलं पाहिजे. त्यातलं 0 डिग्री कसं अचीव होतंय, एकतर अँप्लिफायर मध्ये सुद्धा तुम्ही इनपुट आणि आउटपुट सिग्नल मध्ये 0 डिग्री फेज शिफ्ट ठेवा. अगेन फीडबॅक सर्किटरी मध्ये त्याच्या इनपुट आणि त्याच्या आउटपुटला तुम्ही 0 डिग्री फेज शिफ्ट सिग्नल ठेवा. ओके, म्हणजे टोटल तुमच्या सर्किटरीचं फेज शिफ्ट किती झालं तर 0 डिग्री. ओके, हे झालं फर्स्ट कंडिशन. नाउ सेकंड कंडिशन, अँप्लिफायर जनरेट्स 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन इनपुट अँड आउटपुट सिग्नल. अँप्लिफायर काय करतात तर तुमच्या इनपुट सिग्नलच्या विरुद्ध तुमचा आउटपुट सिग्नल देते, दॅट इज युअर 180 डिग्री फेज शिफ्टेड सिग्नल. ओके, मग आता आपल्याला किती पाहिजे, आयदर 0 डिग्री पाहिजे किंवा 360 डिग्री पाहिजे. मग आता 360 मधले 180 डिग्री जर तुमचा अँप्लिफायर जनरेट करत असेल तर 360 मायनस 180, कारण की आपल्याला टोटल फेज शिफ्ट किती करायची आहे 360 डिग्री फेज शिफ्ट करायची आहे. त्यातली 180 डिग्री दॅट इज 180 डिग्री फेज शिफ्ट कुणी जनरेट केलेली आहे अँप्लिफायरने जनरेट केलेली आहे. मग 360 मायनस 180 आन्सर अगेन इट बिकम्स 180 डिग्री. म्हणजे आपल्याला अजून किती डिग्री फेज शिफ्ट जनरेट करायचं आहे तर आपल्याला 180 डिग्री फेज शिफ्ट जनरेट करायची आहे. कशासाठी तर टोटल 360 डिग्री होण्यासाठी. मग ते रिमेनिंग 180 डिग्री फेज शिफ्ट कोण जनरेट करताय तर तुमचा फीडबॅक सर्किटरी. देअरफॉर इथं फीडबॅक सर्किटरीला इनपुट काय आहे, आउटपुट व्होल्टेज इज दी युअर इनपुट टू दी फीडबॅक सर्किटरी. आणि फीडबॅक सर्किटरीचा आउटपुट काय आहे तर VF, फीडबॅक व्होल्टेज इज दी आउटपुट ऑफ फीडबॅक सर्किटरी. मग ह्या इनपुट आणि आउटपुट मध्ये म्हणजे आउटपुट व्होल्टेज आणि फीडबॅक व्होल्टेज मध्ये किती डिग्री फेज शिफ्ट असणार आहे 180 डिग्री फेज शिफ्ट असणार आहे. मग फीडबॅक सर्किटरीचं 180 डिग्री आणि अँप्लिफायरचं 180 डिग्री टोटल किती डिग्री झालं, टोटल 360 डिग्री इज अचीव्ड.
म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय असलं पाहिजे, आयदर तुमच्या सर्किटरीमध्ये 0 डिग्री फेज शिफ्ट पाहिजे किंवा 360 डिग्री फेज शिफ्ट पाहिजे. मग 0 डिग्री पाहिजे असेल तर कसं असणार आहे, तुमच्या अँप्लिफायर ऑलरेडी 0 डिग्री फेज शिफ्ट जनरेट करणार आहे. त्यामुळे आपण काय करतो, फीडबॅक सर्किटरीमध्ये सुद्धा 0 डिग्रीच मेंटेन करतो. म्हणजे त्याच्या इनपुट आणि आउटपुट सिग्नल मध्ये आपण फेज शिफ्ट जनरेट करत नाही. इथं 0 डिग्री फेज शिफ्ट जनरेट करते म्हणजे जसं इनपुट सिग्नल आहे तसंच तुम्हाला आउटपुट सिग्नल भेटणार अँप्लिफायरच्या आउटपुटला. ओके, त्यामुळे हा अँप्लिफायर 0 डिग्री फेज शिफ्ट प्रोव्हाइड करतोय. फीडबॅक सर्किटरी सुद्धा 0 डिग्री प्रोव्हाइड करते. त्यामुळे टोटल तुमच्या सर्किटरीमध्ये किती डिग्री फेज शिफ्ट जनरेट झालं तर 0 डिग्री. दॅट इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह फीडबॅक अँप्लिफायर. ओके, नाउ सेकंड एक मेथड आहे की 360 डिग्री जनरेट करायचे. 360 डिग्री कसं जनरेट होणार, अँप्लिफायरच्या इनपुटला जी सिग्नल दिलंय आणि त्याचं विरुद्ध आउटपुट जर तुम्हाला भेटत असेल तर तुमचा अँप्लिफायर 180 डिग्री सिग्नल जनरेट करते. ओके, 360 डिग्री आपल्याला अचीव करायचं आहे. त्यामधलं 180 डिग्री जर अँप्लिफायर जनरेट करत असेल तर 360 मायनस 180 डिग्री आन्सर इज अगेन 180 डिग्री. ओके, सो आता हे उरलेलं 180 डिग्री कोण जनरेट करणार तर आपला फीडबॅक सर्किटरी. ओके, सो अँप्लिफायरचं 180 डिग्री आणि फीडबॅक सर्किटरीचं 180 डिग्री, टोटल 360 डिग्रीज अचीव. Therefore, this is also called as positive feedback amplifier. नाईक नवरे, तुम्हाला काही बोलायचं आहे का? ओके, हे कळालं 0 डिग्री किंवा बोला काय म्हणताय? एकदा रिपीट करता का? हो, बघा, हे पॉझिटिव्ह फीडबॅक अँप्लिफायर आहे, हे ऑसिलेटर नाहीये. ऑसिलेटर मध्ये आपण पॉझिटिव्ह फीडबॅक अँप्लिफायर यूज करतो. ओके, आपण काय म्हणतो की ऑसिलेटर वर्क्स ऑन पॉझिटिव्ह फीडबॅक टेक्निक. ओके, फीडबॅकचे टाइप्स आहेत, पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक. मग आपण काय म्हणतो, ऑसिलेटर वर्क्स ऑन पॉझिटिव्ह फीडबॅक. ओके, मग पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय, टोटल तुमच्या सर्किटरीमध्ये फेज शिफ्ट हे 0 डिग्री असलं पाहिजे किंवा 360 डिग्री असलं पाहिजे. नेगेटिव्ह टाईपच्या फीडबॅक मध्ये तुमचं फेज शिफ्ट किती असतं तर 180 डिग्री असते. तसं पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये फेज शिफ्ट आयदर 0 डिग्री असणार आहे किंवा 360 डिग्री असणार आहे. मग ते 0 डिग्री आणि 360 डिग्री आपण कसं अचीव करतो तर फीडबॅक म्हणजे काय असणार आहे, आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह फीडबॅक वरती वर्क करतो. फीडबॅक म्हणजे काय असणार आहे, एक तुमचं मेन एलिमेंट, सो मेन एलिमेंट इज आवर अँप्लिफायर. and feedback म्हणजे काय, some part of output is again given as an input to the main circuit through the feedback circuitry. त्यामुळे इथं अजून एक सेकंड ब्लॉक आलेला आहे, दॅट इज फीडबॅक सर्किटरी. ओके, मग आता 0 डिग्री फेज शिफ्ट जर अचीव करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ऑलरेडी तुमचं अँप्लिफायर हे 0 डिग्री फेज शिफ्ट देणार बिटवीन इनपुट अँड आउटपुट. 0 डिग्री फेज शिफ्ट कुठे देणार तर त्याच्या इनपुट सिग्नल मध्ये आणि आउटपुट सिग्नल मध्ये. म्हणजे इनपुटला इथं जर असा सिग्नल असेल तर तुमच्या आउटपुटला पण तसाच सिग्नल तुम्हाला भेटणार. ओके, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो 0 डिग्री फेज शिफ्ट, म्हणजे कुठंच तुमचा सिग्नल शिफ्ट झालेला नाहीये. ओके, मग आता तुमचा अँप्लिफायर 0 डिग्री फेज शिफ्ट प्रोव्हाइड करताय तर तुमचा फीडबॅक सिग्नल सुद्धा काय करणार, फीडबॅक सिग्नल विल ऑल्सो प्रोव्हाइड 0 डिग्री फेज शिफ्ट. मग अँप्लिफायरचं 0 डिग्री आणि फेज शिफ्टचं 0 डिग्री ऍड केल्यावर किती होणार आहे, टोटल इट इज 0 डिग्री. म्हणजे तुमच्या पॉझिटिव्ह फीडबॅक साठी जे काही फेज शिफ्टचा क्रायटेरिया होता 0 डिग्रीचा, तो ह्या सर्किटनी अचीव होतो. ओके, आता हे परत मला सांगत बसायची गरज नाहीये. इथून आपण आउटपुटचे सॅम्पल्स घेतो आणि ते फीडबॅक सर्किटरीला इनपुट म्हणून देतो. फीडबॅक सर्किटरीचे जे काय आउटपुट आहे फीडबॅक व्होल्टेज ते मिक्सर मध्ये ऍड होऊन मग तुमच्या मिक्सर मध्ये तुमच्या इनपुट सप्लाय सोबत ऍड होऊन मग तुमच्या अँप्लिफायरला इनपुट म्हणून जातो. ओके, आता हे आपण इन डिटेल मध्ये जात बसत नाहीत कारण की आपण ऑलरेडी ते चॅप्टर नंबर 3 मध्ये बघितलंय कसं सिग्नल तुमचा ऍड होतो. ओके, इथं काय इम्पॉर्टंट आहे की डिग्री फेज शिफ्टची डिग्री कशी अचीव होते. ओके, हे झालं 0 डिग्री साठी. आता 360 डिग्री साठी बघूया. सो आवर अँप्लिफायर इट जनरेट्स 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन युअर इनपुट सिग्नल अँड युअर आउटपुट सिग्नल. ओके, म्हणजे इनपुटला
जर तुम्ही अशी वेव्हफॉर्म दिला तर तुमच्या आउटपुटला त्याची विरुद्ध सिग्नल भेटते, दॅट इज नेगेटिव्ह हाफ सायकल आणि अगेन पॉझिटिव्ह हाफ सायकल. ओके, म्हणजे तुमचा अँप्लिफायर काय करतंय तर इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल मध्ये 180 डिग्रीचा फेज शिफ्ट सिग्नल प्रोव्हाइड करते. मग आता आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे, आपल्याला 360 डिग्री हे अचीव्ह करायचं आहे. 360 डिग्री अचीव्ह करण्यासाठी अँप्लिफायरने ऑलरेडी 180 डिग्रीचं फेज शिफ्ट जनरेट केलेलं आहे. तर आपण काय करणार, 360 मायनस 180. 360 मायनस 180 करा, किती होते बघा. सो कॅरी घेतला आपण, 16 मधनं 8 मायनस केल्यावर किती उरतात परत 8, 2 मधनं 1 गेल्यावर किती होते 1. सो अगेन इट रिमेन्स 180. ओके, मग आता आपल्याला काय जनरेट करायचंय, 180 डिग्री फेज शिफ्ट हे जनरेट करायचंय. मग हे कोण जनरेट करतं तर फीडबॅक सर्किटरी जनरेट करतं. ओके, सो रिमेनिंग 180 डिग्री फेज शिफ्ट इज जनरेटेड बाय फीडबॅक सर्किटरी. मग हे 180 प्लस 180 किती झालं टोटल 360 डिग्री. त्यामुळे टोटल तुमच्या सर्किट मध्ये फेज शिफ्ट किती असणार आहे तर 360 डिग्री, दॅट इज नथिंग बट पॉझिटिव्ह फीडबॅक. आता कळाले का तुम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक कसं वर्क होतं. ओके, मॅम हा बोला. दोन्ही पण पॉझिटिव्ह फीडबॅक आहेत. हा, दोन्ही पण पॉझिटिव्ह फीडबॅक सर्किटरी आहेत. बोला की तुमचं 0 क्वेश्चन डिग्री काय. फेज शिफ्टला दोन्ही पण 0 डिग्री फेज शिफ्टला जसं इनपुट आहे तसंच आउटपुट बरोबर आहे आणि मग तुमचं. डिग्री फेज शिफ्टला इनपुटला पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल भेटते आणि आउटपुटला पहिला निगेटिव्ह पॉझिटिव्ह हाफ सायकल भेटते. मग असं कसं होतं. ते 180 डिग्रीला होते, म्हणजे आपण 180 डिग्री शिफ्ट करतो ना. 180 डिग्री म्हणजे किती, आता हे झालं टोटल तुमचं 360 डिग्री. ओके, इथून 0 स्टार्ट होते, इथं 360 आहे, मध्ये किती आहे 180 डिग्री. मग आपण समजा म्हणतो की 180 डिग्री फेज शिफ्ट आहे असं म्हणतो, म्हणजे काय करतो 180 डिग्री एवढंच फक्त का ते पुढे शिफ्ट होते, म्हणजे असं पुढचं आउटपुट तुम्हाला भेटणार, विरुद्ध आउटपुट तुम्हाला भेटणार. 0 डिग्री म्हटलं तर आहे तसं आउटपुट भेटणार, 360 डिग्री जरी म्हटलं तरी आहे तसं आउटपुट भेटणार. क्लिअर होतंय का तुमचा डाऊट. ओके, ओके, आता फीडबॅक सर्किटरीचं आउटपुट काय असणार आहे. सो बघा, फीडबॅक सर्किटरीला इनपुट आहे V0 आणि आउटपुट आहे VF. हो की नाही, आपण फीडबॅक सर्किटरीला इनपुट काय देतोय, आउटपुट व्होल्टेज देतोय, आणि फीडबॅक सर्किटरीचा आउटपुट काय आहे, आउटपुट व्होल्टेज हे इनपुट म्हणून फीडबॅक सर्किटरीला जातं, आणि फीडबॅक सर्किटरीचा आउटपुट काय आहे, फीडबॅक व्होल्टेज. हे व्होल्टेज आपण काय करतो, मिक्सर मध्ये ऍड करून किंवा सबस्ट्रॅक्ट करून आपण अँप्लिफायरच्या इनपुटला देतो. मग हे फीडबॅक व्होल्टेज काय आहे, फीडबॅक व्होल्टेज इज नथिंग बट आउटपुट व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय फीडबॅक फॅक्टर. आता हे फीडबॅक फॅक्टर म्हणजे काय, या फीडबॅक सर्किटरीचं रेशिओ आहे की किती प्रमाणात तुमच्या आउटपुट व्होल्टेजचे सॅम्पल्स तुमच्या इनपुटला अप्लाय करायचे आहेत. दॅट इज दी फीडबॅक रेशिओ. ओके, नाव the gain of positive feedback amplifier is AF is equal to A divided by 1 minus AB. ओके, आता हे पॉझिटिव्ह फीडबॅक साठी आहे आणि ह्याच्यावरचे आपण गणित सोडवलेत बघा. AF is equal to A divided by 1 plus A into बीटा. हे कशासाठी आहे तर हे नेगेटिव्ह फीडबॅक साठी आहे. ओके, AF is equal to A divided by 1 plus A into बीटा. हा फॉर्म्युला कशासाठी आहे,
नेगेटिव्ह फीडबॅक साठी आहे, ह्याच्यावरती आपण बरेचसे न्यूमेरिकल सोडवलेले आहेत. नाव पॉझिटिव्ह फीडबॅक साठी काय आहे बघा, AF इज इक्वल टू म्हणजे गेन विथ फीडबॅक इज इक्वल टू A डिवायडेड बाय 1 मायनस A इंटू बीटा. इथं A म्हणजे काय, गेन विदाउट फीडबॅक. ओके, आणि बीटा म्हणजे काय, तुमचा फीडबॅक फॅक्टर. आता 1 मायनस A इंटू बीटा त्याची व्हॅल्यू ऑलरेडी लेस देन 1 असणार आहे. ओके, कारण की आपण हे 1 मधनं मायनस करतोय, हो की नाही, 1 मधनं मायनस करतोय म्हणजे ह्या पेअरची व्हॅल्यू ऑलरेडी लेस देन 1 असणार आहे. देअरफॉर AF इज ग्रेटर देन A. ओके, म्हणजे गेन फीडबॅक इज ग्रेटर देन गेन विदाउट फीडबॅक. ओके, आपला गेन नेगेटिव्ह फीडबॅक मध्ये आपला गेन काय व्हायचं होतं, गेन विथ फीडबॅक रिड्यूस होत होतं. नाव पॉझिटिव्ह फीडबॅक अँप्लिफायर मध्ये गेन विथ फीडबॅक इन्क्रीजेस. ओके, तुमचं नेगेटिव्ह फीडबॅक मध्ये गेन डिक्रीज होत होता, पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये तुमचा गेन हा इन्क्रीज होणार आहे. ओके, मग आवर फीडबॅक गेन इज मीन्स बीटाची व्हॅल्यू वाढली की तुमचा फीडबॅक गेन सुद्धा इन्क्रीज होतो. ओके, जसं जसं बीटाची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तसं तसं तुमचं फीडबॅक गेन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. अँड ॲट पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ दिस फीडबॅक, पर्टिक्युलर व्हॅल्यू वरती काय होणार आहे, द गेन गोज ऑन इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय, वाढतच जातो वाढतच जातो, अनमेजरेबल व्हॅल्यू पर्यंत तो वाढतच जातो. म्हणजे ह्या स्टेटमेंट वरून आपण काय सांगू शकतो, तर तुमच्या ऑसिलेटरला आपण VCC सप्लाय देतो. ओके, VCC सप्लाय दिल्यानंतर तुमचं अँप्लिफायर अँप्लिफिकेशन स्टार्ट करतंय. अँप्लिफायरचा आउटपुट फीडबॅक थ्रू अगेन तुमच्या इनपुटला देते. म्हणजे ठराविक वेळेनंतर जर तुम्ही VCC सप्लाय काढून टाकला तर तुमचं सर्किट हे फ्रिक्वेन्सी ऑसिलेट करत राहतं ड्यू टू दिस फॅक्टर. कुठलं फॅक्टर, ऍट पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ युअर फीडबॅक पॉइंट और फीडबॅक रेशिओ दी गेन गोज ऑन इन्फिनिटी. ह्याच्यामुळे काय होतं, म्हणजे बघा आता मी हे ऑसिलेटर आहे. ओके, ऑसिलेटरला आपण काय देतो, VCC सप्लाय देतो आणि खाली ग्राउंड सिग्नल देतो. ओके, ब्लॉक डायग्राम जर लास्ट लेक्चरला तुम्ही ड्रॉ केलेली असेल तर बघा, इथं साईडला काय आहे, आउटपुट सिग्नल आणि इथं काय आहे, ग्राउंड सिग्नल. ओके, सो ही ऑसिलेटरची बेसिक डायग्राम आहे. आणि ह्या साईडला 2 नॉब्स आहेत, एक तर व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी आणि सेकंड आहे फ्रिक्वेन्सी कंट्रोल करण्यासाठी. ओके, मग आता ह्या डायग्राम मध्ये बघा, इनिशियली आपण काय करतो, तर VCC सप्लाय देतो तुमचं ऑसिलेटर ऑपरेट करण्यासाठी. ओके, ऑन करण्यासाठी. ऑसिलेटरच्या आतमध्ये काय आहे, एक अँप्लिफायर आहे आणि एक फीडबॅक सर्किटरी आहे. मग अँप्लिफायर काय करणार, पहिले तुमचे सिग्नल्स अँप्लिफाय करायला स्टार्ट करणार, परत अँप्लिफायरचं आउटपुट हे फीडबॅक थ्रू परत इनपुट म्हणून येते. मग फीडबॅक रेशो हे कुणाचा आहे, फीडबॅक सर्किटरीचा आहे. मग फीडबॅक रेशोच्या एखाद्या व्हॅल्यूवरती म्हणजे पर्टिक्युलर व्हॅल्यूवरती फीडबॅक रेशो जसं जसं वाढेल तसं तसं तुमचं गेन सुद्धा इन्क्रीज होत जाते. मग फीडबॅक रेशोच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला तुमचं गेन हा इन्फिनिटी होतोय. इन्फिनिटी झाल्यामुळे जरी तुम्ही इनपुट सप्लाय काढून टाकला तरी सुद्धा तुमचं ऑसिलेटर काय करते, तुमचं काय करतं, तर सिग्नल्स ऑसिलेट करतात. का करतात, कारण की अँप्लिफायरचा आउटपुटच अगेन फीडबॅक थ्रू ते काय आहे, इनपुट आहे. दिस इज अनदर डायग्राम ऑफ युअर ऑसिलेटर. ह्याच्या आतली डायग्राम इथं आहे. ओके, आधी आपण VCC सप्लाय दिला, ऑन केला अँप्लिफायरला. अँप्लिफायरने जे काही तुमचे स्मॉल सिग्नल्स आहेत त्याला अँप्लिफाय करून जे काही आउटपुट आहे हे फीडबॅक थ्रू परत अजून इनपुटला दिलं. मग फीडबॅकच्या एका ठराविक व्हॅल्यूला तुमचं गेन काय होतंय,
इन्फिनिटी होते. तसे इन्फिनिटी झाल्यानंतर ना जरी आपण VCC सप्लाय काढून टाकला तरी सुद्धा हे सर्किट ऑसिलेटरच म्हणून वर्क होते, कारण की तो काय करतो, ऑसिलेशन्स इकडं फ्रिक्वेन्सी तो काय करतो, जनरेट करत जातो. देअरफॉर इट इज कॉल्ड एज ऑसिलेटर अँड डज इट वर्क्स ऑन पॉझिटिव्ह फीडबॅक. पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये तुमचा गेन हा वाढतच जातो. आणि इथं गेन कसं असणार आहे, फीडबॅक गेन इज इक्वल टू ए डिवायडेड बाय 1 मायनस ए इंटू बीटा. 1 मायनस ए इंटू बीटा असल्यामुळे काय होतं, जसं जसं तुमचं फीडबॅक गेन वाढेल तसं तसं तुमचं फीडबॅक गेन जसं जसं वाढेल तसं तुमचा ऑसिलेटरचा गेन सुद्धा इन्क्रीज होत जाणार. ओके, सॉरी, बीटा फॅक्टर जसं तुमचं वाढेल तसं तसं तुमचा फीडबॅक गेन सुद्धा इन्क्रीज होईल. फीडबॅक गेन मग ठराविक व्हॅल्यूला काय होणार आहे, बीटा तुमच्या ठराविक व्हॅल्यूला तुमचं गेन हा ट्रिमेंडस वाढणार आहे, इन्फिनिटी होणार आहे. त्या स्टेजला तुम्ही VCC सप्लाय जरी काढून टाकलात तरी तुमचं सर्किट हे फ्रिक्वेन्सी ऑसिलेट करतं आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतो ऑसिलेटर. अँड देअरफॉर वी कॉल इट वर्क्स ऑन पॉझिटिव्ह फीडबॅक टेक्निक. पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये गेन हा वाढतच जातो, नेगेटिव्ह फीडबॅक मध्ये गेन हा रिड्यूस होत जातो. हे कळाले का तुम्हाला? ह्यात काय डाऊट आहे का? यात काही डाऊट आहे का कुणाला? नो मॅम. ओके. Next is condition for oscillations. Or it is also called as Barkhoun's criteria. ओके, आता नेक्स्ट आहे कंडिशन फॉर ऑसिलेशन्स और विच इज ऑल्सो कॉल्ड एज बार्कहोन्स क्रायटेरिया. आता आपण बघितलं की ऑसिलेटर म्हणजे काय, तर एखादं इलेक्ट्रॉनिक सर्किट जे की पिरियॉडिक सिग्नल्स ऑसिलेट करतात. ओके, मग आपण आता काय बघितलं पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये की फीडबॅक व्हॅल्यूच्या म्हणजे बीटाच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला तुमचं फीडबॅक गेन हे इन्फिनिटी होतंय. तसं इन्फिनिटी झाल्यानंतर जरी आपण VCC सप्लाय काढून टाकला तरी सुद्धा तुमचं ऑसिलेटर काय करतं, ऑसिलेशन्स जनरेट करते. मग ते होण्यासाठी सुद्धा दोन कंडिशन्स आहेत. दॅट कंडिशन्स आर नथिंग बट कंडिशन्स फॉर ऑसिलेशन्स और विच इज ऑल्सो कॉल्ड एज बार्कहोन्स क्रायटेरिया. ओके, ना सेकंड कंडिशन. This is our block diagram for oscillator. An amplifier's output is given to feedback circuitry. Feedback circuitry's output is given to the input of amplifier. मग आता कंडिशन फॉर ऑसिलेशन्स काय आहे, कुठल्याही एका इलेक्ट्रॉनिक सर्किटरीला ऑसिलेटर म्हणून वर्क करण्यासाठी द टोटल फेज शिफ्ट बिटवीन दिस सर्किटरी इट शुड बी आयदर 0 डिग्री और 360 डिग्री. म्हणजे ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीला तुमचं बीटाची व्हॅल्यू ही अशी होते की तुमचं गेन हा इन्फिनिटी होते, त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. आणि ते फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन कधी अचीव्ड होणार आहे, आयदर द फेज शिफ्ट बिटवीन युअर सर्किट इज आयदर 0 डिग्री और 360 डिग्री. म्हणजे त्या सर्किटरीला, त्या ऑसिलेटर सर्किटरीला ऑसिलेटर म्हणून वर्क करण्यासाठी काय फर्स्ट कंडिशन आहे, द ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी शुड बी द म्हणजे
To operate at oscillator frequency, the phase shift between the circuit should be either 0 degree or 360 degree. ओके, म्हणजे तर तो पॉझिटिव्ह फीडबॅक वरती वर्क करेल. पॉझिटिव्ह फीडबॅक वर वर्क केलंच म्हणजे काय होणार आहे, तुमचा गेन हा आउटपुटला तुमचा फीडबॅक गेन हा वाढत जाणार आहे. म्हणजे तुमची फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली, म्हणजे तो पॉझिटिव्ह फीडबॅक वरती वर्क करायला स्टार्ट झाला. आता सेकंड कंडिशन काय आहे, त्या सर्किटरीला ऑसिलेटर म्हणून वर्क करण्यासाठी जे काही त्याचं लूप गेन आणि फीडबॅक गेन आहे त्याचं मॅग्नेट्यूड ग्रेटर देन ऑर इक्वल टू 1 असलं पाहिजे. ओके, म्हणजे हे काय आहे, मॅग्नेट्यूड आहे. हे जे काही बार आहे म्हणजे काय आहे, मॅग्नेट्यूड आहे. कशाचं मॅग्नेट्यूड, तर तुमचं लूप गेन. ओके, ए म्हणजे काय, तुमचं सर्किटरीचं गेन आहे आणि बी म्हणजे काय, तुमचा फीडबॅक गेन. लूप गेन आणि फीडबॅक गेनचं प्रोडक्ट हे ग्रेटर देन ऑर इक्वल टू 1 असलं पाहिजे. ओके, तरच तुमचं सर्किट ऑसिलेटर म्हणून वर्क होते. आता ही अशी कंडिशन का घातली इथं, ग्रेटर देन ऑर इक्वल टू 1 ची, तर इथं आपला फॉर्म्युला काय आहे, AF इज इक्वल टू A डिवायडेड बाय 1 मायनस A इंटू बीटा. ओके, आता ह्याची व्हॅल्यू ग्रेटर देन 1 असेल तर 1 मायनस ग्रेटर देन व्हॅल्यू, तर इथं AF काय होते, इन्फिनिटी होते. किंवा इज इक्वल टू 1, 1 मायनस 1 किती येते, 0. एनिथिंग डिवायडेड बाय 0, इकडचा आन्सर काय येते, इन्फिनिटी. म्हणजेच आपण काय अचीव्ह करतोय की तुमचा गेन हा वाढतोय. म्हणजे दोन्ही कंडिशन्स मध्ये आपल्याला काय पाहिजे, आपल्याला आउटपुट गेन हे इन्क्रीजिंग पाहिजे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणतो. म्हणजेच कंडिशन्स फॉर ऑसिलेशन्स काय आहेत की एखाद्या सर्किटरीला ऑसिलेटर म्हणून वर्क करण्यासाठी किंवा त्या फ्रिक्वेन्सीला ऑसिलेट होण्यासाठी पहिली कंडिशन आहे की द फेज शिफ्ट बिटवीन द सर्किट शुड बी 0 degree or 360 degree. And the second condition is that for the circuit to oscillate at that frequency, the magnitude of product of loop gain and feedback gain is greater than or equal to 1. ओके, म्हणजे दोघांचं प्रोडक्ट, कुठल्या दोघांचं प्रोडक्ट, तुमच्या गेन, लूप गेन आणि तुमचं लूप गेन आणि तुमचं फीडबॅक गेन, या दोघांच्या प्रोडक्टचं मॅग्नेट्यूड हे 1 पेक्षा जास्त असलं पाहिजे. ओके, तरच तुमचं सर्किटरी हे ऑसिलेटर म्हणून वर्क होईल. आणि दोन्ही मध्ये सुद्धा काय होतंय, जर 0 डिग्री किंवा 360 डिग्री फेज शिफ्ट असेल तर तुमचं पॉझिटिव्ह फीडबॅक वरती सर्किटरी वर्क होत आहे आणि पॉझिटिव्ह फीडबॅक वरती सर्किटरी वर्क होत आहे, म्हणजे काय होतं, तुमचं गेन हा इन्क्रीज होत आहे. सेकंड कंडिशन मध्ये काय आहे, द मॅग्नेट्यूड ऑफ प्रोडक्ट ऑफ लूप गेन अँड फीडबॅक गेन इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू 1. म्हणजेच काय होतं, तिथं सुद्धा हे तुमचं डिनॉमिनेटर कमी होतं. डिनॉमिनेटर कमी झालं की तुमचं AF म्हणजे गेन काय होतंय, इन्क्रीज होते. 0 झाला तर इथं इन्फिनिटी होते. म्हणजेच आपण काय करतो, आपला आउटपुट गेन हे इन्क्रीज करतोय. कळाले का हे कंडिशन्स फॉर ऑसिलेशन्स? कोणाला काय डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? कोणाला डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? नो मॅम. Now next is classifications of oscillators. मी नोट्स सेंड करते तुम्हाला, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. ओके, नाउ नेक्स्ट इज क्लासिफिकेशन्स ऑफ ऑसिलेटर. ओके, आता आपण बघितलं की ऑसिलेटर मध्ये काय असतं, ऍम्प्लिफायर सर्किट अँड फीडबॅक सर्किटरी. नाउ व्हॉट टाइप ऑफ कंपोनेंट्स
are used in feedback circuitry. Depending on that, we are classifying the oscillator. म्हणजे एम्प्लिफायर मध्ये तर तुमचं ट्रान्झिस्टर सर्किट किंवा फेट सर्किटरी असणार आहे. ओके, मग फीडबॅक सर्किटरी मध्ये काय वापरणार आहात तुम्ही, कुठले कंपोनेंट्स वापरणार आहात, त्याच्यावरनं हे ऑसिलेटरचे टाइप्स आहेत. ओके, कळतंय आपण ऑसिलेटरला कसं क्लासिफाय करतोय, तर ऑसिलेटर मध्ये जे काही फीडबॅक सर्किटरी आहे त्या फीडबॅक सर्किटरी मध्ये ऍक्च्युअली आपण कोणते कंपोनेंट्स वापरतोय त्याच्यावरनं आपण ऑसिलेटरला क्लासिफाय करतोय. ओके, so majorly there are three main types. First is RC oscillator. आता मी इथं ऑसिलेटर लिहित नाही. ओके, फर्स्ट इज RC oscillator. आता RC म्हणजे त्याच्या नावातच आहे, we are using R and C means resistor and capacitor in the feedback circuitry. Therefore the name is given as RC. फीडबॅक सर्किटरी मध्ये रजिस्टर आणि कॅपॅसिटर सर्किट जेव्हा यूज होतं तेव्हा त्या ऑसिलेटरला आपण काय म्हणतो, RC ऑसिलेटर असं म्हणतो. ओके, नाव दिस RC ऑसिलेटर is used. Again there are two main types. Phase shift oscillator, Wien bridge oscillator. ओके, म्हणजे परत ते जे सब टाइप्स आहेत की तुम्ही कोणत्या टेक्निकनी 360 डिग्री किंवा 0 डिग्री अचीव करताय त्याच्यावरनं अगेन इट इज क्लासिफाइड इनटू फेज शिफ्ट ऑसिलेटर अँड वेन ब्रिज ऑसिलेटर. नाव आर एंड सी हे लो सिग्नल्स वरती ऑपरेट होतात, देअरफॉर दे आर यूज फॉर लो सिग्नल ऍप्लिकेशन्स. Okay, resistor and capacitors are used in feedback circuitry, therefore they are called as RC oscillators. Again it contains two main types, that is phase shift oscillator and Wien bridge oscillator. Okay, आता phase shift and Wien bridge काय आहे की तुम्ही कोणत्या टेक्निकनी either 0 डिग्री or 360 डिग्री अचीव करताय, त्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे either phase shift oscillator and Wien bridge oscillator. Now this RC phase shift oscillator, this operates on low signal level, therefore they are used for low frequency applications किंवा low signal applications साठी आपण RC phase shift oscillator use करतो. Now next is LC oscillator. Okay, L and C म्हणजे काय, L means inductor, C means capacitor. Now in feedback circuitry when we are using inductor and capacitor, at that time that oscillator is called as LC oscillator. Okay, and frequency of oscillation, frequency of oscillation कोण ठरवतं, the frequency of oscillation is decided by the value of inductor and by the value of capacitor. इथं सुद्धा RC phase shift oscillator मध्ये frequency of oscillation कोण ठरवतं, तर the values of resistor and values of capacitor. म्हणजे आपण रेजिस्टर आणि कॅपॅसिटरचे व्हॅल्यूज असे चूज करणार आहोत की ती फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीला तुमचं सर्किट ऑसिलेट करायला स्टार्ट करेल. ओके, 1 सेकंड, धूळ चालली. ओके, तसंच एलसी मध्ये सुद्धा काय होणार आहे, इंडक्टरचे आणि कॅपॅसिटरचे व्हॅल्यू चेंज करून आपण फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन सेट करणार आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय, त्या फ्रिक्वेन्सीला तुमचं सर्किट हे सिग्नल्स ऑसिलेट करते. ओके, सिग्नल्स ऑसिलेट करते म्हणजे काय, इवन इफ वी आर रिमूव्हिंग द VCC then to the circuit generates the frequency, that is nothing but frequency of oscillation. ओके, ना LC चे परत दोन टाइप्स आहेत. हार्टली ऑसिलेटर and then is Colpitts. ओके, म्हणजे हार्टली ऑसिलेटर आणि सेकंड इज कॉल्पिट्स ऑसिलेटर. सो त्याच्यामध्ये आपण LNC यूज करतो आणि वेगळ्या टेक्निकने आपण काय करतो तर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन
जनरेट करतो, म्हणजे फ्रिक्वेन्सी चेंज करत जाते. अँड द ऍप्लिकेशन ऑफ दिस LC इज फॉर हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन्स. हाय फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा हाय सिग्नल्स म्हणा, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी कंट्रोल करण्यासाठी किंवा जनरेट करण्यासाठी आपण LC ऑसिलेटर यूज करतो. लो फ्रिक्वेन्सी जनरेट करण्यासाठी आपण RC ऑसिलेटर यूज करतो. आणि लास्ट टाइप इज क्रिस्टल ऑसिलेटर. सो याच्यामध्ये आपण क्रिस्टल यूज करतो. अशा प्रकारचा क्रिस्टल आहे. सो दॅट क्रिस्टल आपण 8051 ला 12 मेगाहर्ट्जचा क्रिस्टल कनेक्ट करतो. 8051 म्हणजे काय, मायक्रो कंट्रोलरची IC ज्याच्यामध्ये आपण क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो फ्रिक्वेन्सी जनरेट करण्यासाठी. ओके. आणि त्याचा एक प्रकार आहे दॅट इज क्लॅम्प. क्लॅप ऑसिलेटर. ओके. सो क्रिस्टलचाच एक प्रकार आहे. सो क्रिस्टल इज अगेन यूज फॉर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन्स. हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन साठी आपण क्रिस्टल ऑसिलेटर यूज करतो. ओके. सो RC ऑसिलेटर म्हणजे काय, RC ऑसिलेटर इज द ऑसिलेटर इन विच the feedback circuitry either uses resistor and capacitor, therefore it is called as RC oscillator. And RC oscillator मध्ये frequency of oscillations is controlled by changing the values of R and C. Resistor and capacitor ची व्हॅल्यू चेंज करून आपण काय करतो, frequency of oscillation आपण डिसाइड करतो. Okay, again it contains phase shift oscillator and Wien bridge oscillator, and this RC phase shift oscillator is used for low frequency application. Low frequency generate करण्यासाठी आपण RC phase shift oscillator यूज करतो. नेक्स्ट आहे LC oscillator. LC oscillator म्हणजे काय, the oscillator in which the feedback circuitry uses either inductor and capacitor. That oscillator is called as LC oscillator. LC oscillator मध्ये परत frequency of oscillation हे कोण डिसाइड करताय, so by changing the values of inductor and capacitor we are changing the oscillator frequency. Again it contains two main types, Hartley oscillator and Colpitts oscillator. LC oscillator आपण हे कुठे वापरतो, तर हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन कंट्रोल करण्यासाठी किंवा हाय फ्रिक्वेन्सी जनरेट करण्यासाठी आपण LC oscillator यूज करतो. And last type आहे that is crystal oscillator. Crystal oscillator it is used for very high frequency applications. तो high frequency generate करतो आणि its type is clap oscillator. ओके. हे प्रकार कळाले का, 2 मार्कासाठी तुम्हाला क्लासिफिकेशन येऊ शकतं किंवा तुम्हाला MCQ मध्ये येऊ शकतं. हार्टली ऑसिलेटर इज अ टाइप ऑफ विच ऑसिलेटर. ओके. सो फर्स्ट ऑप्शन LC, सेकंड ऑप्शन RC, थर्ड ऑप्शन क्रिस्टल, फोर्थ ऑप्शन कॉल्पिट्स. ओके. त्यातनं तुम्हाला एक प्रॉपर आन्सर सिलेक्ट करायचं. हे कळाले तुम्हाला, त्यात काय डाऊट आहे का? काय डाऊट आहे का? मोदी, रसाळे, शिंदे, समजलं. जाधव, ओके. त्यातला आपण फर्स्ट टाइप बघूया, दॅट इज RC फेज शिफ्ट ऑसिलेटर. So this is RC phase shift oscillator, which is also called as sine wave oscillator. ह्यालाच आपण साइन वेव्ह ऑसिलेटर असं सुद्धा म्हणतो, बिकॉज इट जनरेट्स दी साइन वेव्ह. आपण काय म्हणतो, ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी जनरेट करतो. तर ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी जनरेट करतो म्हणजेच काय करतो, तर ऑसिलेशन जनरेट करतो. देयरफॉर इट इज कॉल्ड एज साइन वेव्ह ऑसिलेटर बिकॉज RC फेज शिफ्ट ऑसिलेटर इट जनरेट्स दी साइन वेव्ह. आता RC फेज शिफ्ट ऑसिलेटरच्या आधी आपण RC नेटवर्क बघूया. Okay. Now, in our oscillator, amplifier is generating
180 degree phase shift between input and output. Okay. Amplifier is generating 180 degree phase shift between input and output. Now, our feedback network should generate 180 degree phase shift. Okay. Now, our feedback circuitry must generate 180 degree phase shift. Now, feedback circuitry is nothing but RC network. Okay. म्हणजे RC phase shift oscillator मध्ये feedback network मध्ये काय असणार आहे? RC network असणार आहे. ते RC network आपण इथे बघूया. ओके. ओके. आता ह्या RC नेटवर्क मध्ये we are using 3 RC network. So this is first RC network. Okay. इकडे this is second RC network and this is third RC network. Okay. म्हणजे आपण इथे काय करतोय? 3 वेगळे वेगळे RC नेटवर्क आपण यूज करतोय. ओके. तीन RC नेटवर्क आपण यूज करतोय. सो फर्स्ट RC नेटवर्क काय करेल? इट विल जनरेट 60 डिग्री फेज शिफ्ट. ओके. सेकंड म्हणजे ईच RC नेटवर्क काय करतं? 60 डिग्री फेज शिफ्ट जनरेट करते. ऍज वेल ऍज सेकंड RC नेटवर्क इट विल अगेन जनरेट 60 डिग्री फेज शिफ्ट. अगेन थर्ड RC नेटवर्क इट विल जनरेट 60 डिग्री फेज शिफ्ट. मग तुम्ही ऍड करा 60 प्लस 60 प्लस 60 किती होत आहे? टोटल 180 डिग्री. 60 प्लस 60 120. 120 प्लस 60 इट इज 180. म्हणजे जे काही फीडबॅक नेटवर्क 180 डिग्री फेज शिफ्ट जनरेट करायचं होतं ते इथं आपण काय करतो? 3 RC नेटवर्क यूज करून आपण काय करतो? 180 डिग्री फेज शिफ्ट आपण जनरेट करतोय. ओके. 1 सेकंड ना. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. सो इथं बघा RC फेज शिफ्ट नेटवर्क काय करतं? तर सिंगल RC नेटवर्क हे 60 डिग्री प्रोव्हाइड करते. त्यामुळे टोटल 3 RC नेटवर्क काय करतात? तर 180 डिग्री सिग्नल फेज शिफ्ट सिग्नल तो काय करतो? जनरेट करतो. आता इथं हे असे आपण 3 RC नेटवर्क आपण कुठे यूज करणार आहे? फीडबॅक सर्किटरी मध्ये आपण यूज करणार आहे. आणि आपल्या अँप्लिफायरचं सर्किट ऍज इट इज सिंगल स्टेज कॉमन इमिटर अँप्लिफायर जे आहे ते सर्किटरीच्या आउटपुटचं जे काही सिग्नल आहे ते आपण इथं फीडबॅक सर्किटरीला इनपुट म्हणून देणार आहोत. आणि फीडबॅक सर्किटरीचं जे काही आउटपुट आहे ते परत अँप्लिफायरला पण इनपुट म्हणून देणार आहे. ओके. ते आपण बघूयाच RC फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये. त्याच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे की RC नेटवर्क हे 180 डिग्री फेज शिफ्ट कसं जनरेट करते. तर एक RC नेटवर्क हे 60 डिग्री जनरेट करते. असे आपण 3 नेटवर्क कनेक्ट करतो कॅस्केडेड मॅनर मध्ये.
म्हणजेच आपण काय करतो तर टोटल 3 RC नेटवर्क कनेक्ट केल्यामुळे टोटल 180 डिग्री फेज शिफ्ट जनरेट होते. एम्प्लिफायरची 180 डिग्री आणि फीडबॅक सर्किटरीची 180 डिग्री. Therefore 360 डिग्री इज अचीव्ड टू दॅट सर्किटरी. ओके, आता तुम्हाला MCQ मध्ये each RC network generates phase shift of dash degree. ओके, म्हणजे तिथे काय विचारतात एक RC नेटवर्क किती डिग्री जनरेट करते. मग तिथे कन्फ्युज होऊन जायचं नाही. एक RC नेटवर्क हे फक्त 60 डिग्री फेज शिफ्ट जनरेट करते. तसे 3 RC नेटवर्क जर वापरले तर 180 डिग्री फेज शिफ्ट जनरेट होते. म्हणजे आपला एक RC नेटवर्क 60 डिग्री जनरेट करते. त्यामुळे तुमच्या MCQ क्वेश्चन मध्ये किंवा रिटन एक्झाम मध्ये जर 2 मार्क्स साठी क्वेश्चन विचारलं, द RC नेटवर्क इन दी RC फेज शिफ्ट ऑसिलेटर इच RC नेटवर्क जनरेट्स हाऊ मेनी डिग्री फेज शिफ्ट असं जर विचारले तर इच नेटवर्क हे 60 डिग्री फेज शिफ्ट जनरेट करते. आणि तसे 3 नेटवर्क जर आपण वापरले तर 180 डिग्री फेज शिफ्ट जनरेट करते. आता 3च नेटवर्क का घ्यायचे, का तर आपल्याला 180 डिग्री फेज शिफ्ट पाहिजे म्हणून. 2 नेटवर्कच वापरले तर काय होणार आहे 120 डिग्री फेज शिफ्ट जनरेट होणार आहे. मग आपल्याला 120 डिग्री फेज शिफ्ट पाहिजे का, नाही, आपल्याला टोटल 180 डिग्री फेज शिफ्ट पाहिजे. म्हणून आपण इथं 3 RC नेटवर्क कनेक्ट केलेला आहे. दिस RC नेटवर्क इज ऑल्सो कॉल्ड एज लॅडर नेटवर्क. याच RC नेटवर्कला आपण काय म्हणतो लॅडर नेटवर्क असं सुद्धा आपण म्हणतो. हे कळाले का, यात काय डाऊट आहे. यात काय डाऊट आहे का तुम्हाला. ओके, सो बघा आज आपण काय काय बघितलं. आज आपण पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय ते बघितलं. पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय, द टोटल फेज शिफ्ट बिटवीन दॅट सर्किटरी इट शुड बी आयदर 0 डिग्री और 360 डिग्री. 0 डिग्री असेल तर एम्प्लिफायर मध्ये म्हणजे एम्प्लिफायरच्या इनपुट आउटपुट सिग्नल मध्ये आणि फीडबॅक सर्किटरीच्या इनपुट आउटपुट सिग्नल मध्ये 0 डिग्री फेज शिफ्ट असणार आहे. त्यामुळे टोटल फेज शिफ्ट किती होते 0 डिग्री. जर 360 डिग्री जर अचीव करायचं असेल देन the amplifier is generating 180 degree phase shift between input and output. Amplifier च्या इनपुट आणि आउटपुट मध्ये 180 डिग्री फेज शिफ्ट आहे. उरलेली 180 डिग्री फेज शिफ्ट आपण काय करतो फीडबॅक सर्किटरी मधनं जनरेट करतो. म्हणजे अशी टोटल 360 डिग्री फेज शिफ्ट अचीव झाली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं बघा, फीडबॅक पॉझिटिव्ह फीडबॅकचा आपण फॉर्म्युला बघितला. दॅट इज AF इज इक्वल टू A डिवायडेड बाय 1 मायनस A इंटू बीटा. हे आपल्याला सगळीकडे यूज होणार आहे. ओके, या फॉर्म्युल्यावरून आपण काय बघितलं तर तुमचं फीडबॅक विथ गेन विथ फीडबॅक इज ग्रेटर देन गेन विदाउट फीडबॅक. ओके, आपण मागच्या वेळेस नेगेटिव्ह फीडबॅक मध्ये काय होता आपला फीडबॅक गेन हा कमी असायचा, पण पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये आपला गेन हा वाढत जाते. जसं जसं बीटाची व्हॅल्यू वाढत जाईल तसं जसं तुमचा फीडबॅक गेन वाढत जाणार. आणि फीडबॅक व्हॅल्यूच्या एका ठराविक व्हॅल्यूला विल कॉल एज A. ऍट दॅट टाइम द गेन इज इन्फिनिटी. म्हणजे फीडबॅक व्हॅल्यूच्या एका ठराविक पॉइंटला तुमचा गेन हा काय होतो इन्फिनिटी होते. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलं की बार्खॉन्स क्रायटेरिया विच इज ऑल्सो कॉल्ड एज कंडिशन्स फॉर ऑसिलेशन. 2 कंडिशन्स आहेत, 2 मेजर कंडिशन. फर्स्ट कंडिशन आहे त्या ऑसिलेटरला फ्रिक्वेन्सी ऑसिलेट करण्यासाठी फेज शिफ्ट ही 0 डिग्री किंवा 360 डिग्री असली पाहिजे. आणि सेकंड कंडिशन काय आहे, द सर्किट टू ऑसिलेट ऍट ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी द magnitude of product of loop gain and feedback gain should be greater than or equal to 1. ओके, त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑसिलेटर पाहिले. फीडबॅक सर्किटरी मध्ये काय कंपोनेंट्स वापरतोय त्याच्यावरनं आपण टाइप्स ऑफ ऑसिलेटर केलेले आहेत. RC सर्किट वापरत असेल तर त्याला आपण RC ऑसिलेटर म्हणतो. इंडक्टर आणि कॅपॅसिटर युज करत असेल तर आपण त्याला LC ऑसिलेटर म्हणतो. आणि जर क्रिस्टल हे डिव्हाइस युज करत असेल तर त्याला आपण क्रिस्टल ऑसिलेटर म्हणतो. त्यातला आपण फर्स्ट बघितलं RC फेज शिफ्ट ऑसिलेटर. आता RC फेज शिफ्ट ऑसिलेटरला साइन वेव्ह ऑसिलेटर असं सुद्धा म्हणतात बिकॉज दे आर जनरेटिंग दी साइन वेव्ह. ओके, आता RC फेज शिफ्ट ऑसिलेटरच्या आधी आपण काय पाहिलं
आरसी नेटवर्क पाहिलं. आरसी नेटवर्क म्हणजे जे फीडबॅक सर्किटरी मध्ये आपण नेटवर्क वापरणार आहोत ते. आता अँप्लिफायर तुमचं 180 डिग्री फेज शिफ्ट जनरेट करतंय, तर हे फीडबॅक सर्किटरी 180 डिग्री फेज शिफ्ट जनरेट केलं पाहिजे. ओके. आरसी ऑसिलेटर मध्ये आपण आर एंड सी हे कंपोनंट्स वापरतो. तसे आपण 3 आरसी नेटवर्क यूज केले. फर्स्ट नेटवर्क आरसी, सेकंड नेटवर्क आरसी and third network RC. Each RC network generates the phase shift of 60 degree. Therefore, 3 RC oscillator it will generate total 180 degree phase shift. आणि त्या RC नेटवर्कला आपण लॅडर नेटवर्क असं सुद्धा म्हणतो. मग या RC ऑसिलेटरला इनपुट म्हणून काय येणार आहे, तर जे काही ऍम्प्लिफायरचं आउटपुट असणार आहे ते इनपुट म्हणून तुमच्या फीडबॅकला येणार. ओके. फीडबॅक सर्किटरीला. आणि फीडबॅक सर्किटरीचं जे आउटपुट आहे ते ऍम्प्लिफायरला इनपुट जाणार. म्हणजे इथं जे काय आउटपुट आहे हे कुणाला जाणार, तर ऍम्प्लिफायरच्या इनपुटला जाणार. ओके. नाउ नेक्स्ट लेक्चर, इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी ऍक्च्युअली हाउ RC फेज शिफ्ट ऑसिलेटर वर्क्स. ओके. टुडे वी विल स्टॉप हियर. कुणाला काही डाऊट आहे का? नो मॅम.